चालू केलं का? चालू झालं ना. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे, टमाटा उत्पादक शेतकरी, बोरखेडी, चिंचवड तालुका, जाफराबाद जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 78 22 81 36 37. लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरच्या लागवडमध्ये मी विष्णू पाटील लोखंडे टोमॅटोचा व्हिडिओ बनवला होता. फेर गेलतो 40 रुपये कॅरेटनं मी टोमॅटो विकले. पण 4 मार्चला जो टोमॅटो लावला तुम्हाला सांगितलं होतं सब्र का फल मीठा होता आहे. पण टोमॅटोला भाव भेटला का नाही? 4 मार्चची लागवड, 4 मार्च किंवा 28 फेब्रुवारीच्या प्रत्येकाला भाव भेटला मित्रांनो. हिम्मत सोडायची नाही, सर सलामत पगडी पचा. पण आपण हिम्मत सोडली मित्रांनो. 4 मार्चला आपल्याला 400 रुपये टमाटा स्टार्ट झाला तर 1200 पर्यंत विकला. त्याच्यानंतर मी 4 जूनला, लक्षात असू द्या तारीख, 4 जूनला जो टोमॅटो मी लावला. आता तुम्ही म्हणसाल हा नुसता बोलतो, व्हिडिओ बनवतो, घरातून व्हिडिओ बनवणारा माणूस नाही मी. आता सध्या खता औषधाच्या दुकानामध्ये बघून घ्या, मंगेश उगले. मी काही दुकानदाराची ॲडव्हर्टाईज करत नाही, बरं सांगत नाही, पण तरी मी प्रामाणिकपणाने सांगतो. मी खता औषधाच्या दुकानामध्ये कृषी मित्र कृषी सेवा केंद्र टेंभोर्णी आणि ह्यो जे व्यक्ती इथला यांना कंपनी चांगल्या प्रकारे काम करेल. पण मी कंपनी जाहिरात करत नाही. आपल्याला 1 रुपया यूट्यूबचा नाही आणि कंपनीचा नाही. त्याच्यामुळं सांगतो हा माणूस आहे भातुडीचा, 1 नंबर टोमॅटो जमवला. आता काळ्या दगडावरची रेग आहे मित्रांनो. तुम्ही 20 जूनपर्यंत लागवड करा, टोमॅटो तुमचा भाव भेटणार. कारण याचं कारण आहे एप्रिल आणि मे मध्ये जेवढी टमाटर लागवड झाली 1 जूनपर्यंत पूर्ण फेल गेली तापमानामुळं. कारण एलिनोचा प्रभाव हा भारतामध्ये खूप आहे. हवामान खात्याचा तुम्ही अंदाजावर भरोसावर बसू नका. या लोकांनी सांगितलं 7 जून ते 14 एप्रिलपर्यंत तुमची पेरणी होणार, पण 20च्या नंतर तुमची पेरणी होणार. आता मी स्वतः मला पाणी नसताना ड्रिंचिंगच्या पाण्यावर मी टोमॅटो जगत आहे. तो व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी शेतीतून बनवतो. पण मी जे 4 जूनला जे टोमॅटो लागवड केली त्याला सुरुवातीला नुसते पाण्याची आळवण केली. नंबर 2ला ह्युमिक ॲसिड, नंबर 3ला 19-19 एक्स्ट्रा आणि मायक्रोन्यूट्रन हे 7व्या दिवशी. हे लक्षात आलं, पेन घ्या, वही घ्या. टमाटर लागवड झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी तुम्ही ह्युमिक अर्जंट ब्लिचिंग करा. 7व्या दिवशी मायक्रोन्यूट्रन एक्स्ट्रा आणि 19-19 मायक्रोन्यूट्रन. मी का सांगतो? कारण 12व्या दिवशी ज्यावेळेस टोमॅटोचा DNA बाहेर पडतो, आपल्याकडे नी शेंड्याकडे जायचं की फळाकडे जायचं का खुट्याकडे जायचं, हे 7व्या दिवशी ड्रिचिंग जे तुम्ही मायक्रोन्यूट्रन करतात, मॅग्नीज, फेरस, डमकं बोराम फोरान. मी एवढा व्हिडिओ लंबा करत नाही. ते तिची दिशा ठरवतं झाड, ते त्याच्या बुडाशी मायक्रोन्यूट्रन तेव्हा ठरवतं. 12 दिवशी झाडाला कळतं आपल्या कुणीकडे जायचं. 12 दिवशी त्याला 2-4 फुलं येणार, 2 फाटे येणार. आणि 15व्या दिवसापासून जसं मी आलो कॅल्शियम बोरॉनची त्याला ड्रिचिंग करा. कारण 18व्या दिवशी जो खुटो फुटतो तो मजबूत फुटन. हे बोरॉन घेतलं मी, हे कॅल्शियम घेतलं. सध्या दुकानामध्ये खोटं बोलणार नाही, कारण बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. जय महाराष्ट्र पुन्हा एकदा. याच्यानंतर तुम्हाला जे ड्रिप इरिगेशन करायचं कॅल्शियम बोरापासून सुरुवात करा. याच्यानंतर तुम्हाला मायक्रोरायझा ह्युमिक काय सोडा ते सोडा. पण ज्याचा आपण खताची आपलं खताची ड्रिप इरिगेशन करतो तेव्हा कॅल्शियम बोरापासून सुरुवात करा. कारण कॅल्शियम बोरापासून खुटवा एकदम अंगुठ्यासारखा निघतो. कारण तुम्हाला सांगतो खुटवा मजबूत तर पीक मजबूत तुमचं. याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला नंतर बघा, व्हिडिओ लांबवत नाही. कारण मला गडबड झाली, मला कॅल्शियम बोरा अर्जंट सोडणं आहे. कारण आज आमचा टोमॅटोचा 12वा दिवस आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.